आतू हं, भूक लागल्या. भूक लागली आहे? काय खाणार मग? जेवणार तू? नाही. का ग? मग काय पाहिजे? उपमा उपमा खायचंय आत्ता? बनवते, पण खाणार ना? खाणार. बनवायचं मग? बनवायचं. खाशील ना? खाणार. बरं, ठीक आहे, बनवूया ना? बनवूया. चल मग बनवूया. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करत आहे माझ्या छोट्याशा नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि रियाला आमच्या लागली आता भूक आणि रियाला हवा आहे आता माझ्या हातचा उपमा. रिया हाय बोल सगळ्यांना. हाय. काय खायचं रिया तुला? उपमा खाणार ना? खाणार. आवडतो ना माझ्या हातचा तुला? आवडतोय. तर चला मग आता बनवूया उपमा. तर इथे आपण कढई ठेवली आहे आता गरम व्हायला. गॅस लावून घेतला आहे मी. आणि आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. कढईत तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचे, अर्धा चमचा जिरे. मोहरी चांगली तडतडेपर्यंत थांबायचं. मोहरी तडतडायला लागली की मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कोणाला जास्त तिखट हवा असेल किंवा नको असेल. मिरची चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये आता मी टाकते उडदाची डाळ. ती पण लालसर होईपर्यंत भाजायची. त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया. डाळ चांगली भाजल्यानंतर मगच कांदा टाकायचा. कांदाही लालसर होईपर्यंतच भाजायचा. मी आता चांगलं एकसारखं हलवून घेते जेणेकरून कांदा खाली लागू नये. सतत हलवत राहायचं, कारण त्याच्यामध्ये आपण उडदाची डाळ टाकली आहे, तीही करपू देऊ नये. तर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता आधी जर तेलामध्ये टाकला तर तो काळा पडतो, म्हणून मी वरूनच घालते. त्याच्यामध्ये आता कढीपत्ता घालूया. तोही चांगला मिक्स करते मी आता. एकसारखं चांगलं हलवत राहायचं जेणेकरून कुठलाही त्यातला पदार्थ जळू नये. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आणि त्याला आता एक उकळी काढून घ्यायची. त्याच्यामध्ये आता 1 वाटी दूध घालायचं. दूध तुम्ही आवडीनुसार घालू शकता. आता ह्यालाही एक उकळी काढून घ्यायचा. उकळी आल्यानंतर तर हा जो मी रवा घेतला आहे तो कच्चा आहे, अजिबात भाजलेला नाही आहे. एकसारखं ढवळत असताना त्याच्यामध्ये थोडासा रवा त्याच्यामध्ये घालायचा, मिक्स करत राहायचं जेणेकरून त्याला गुठळ्या होणार नाहीत. त्यामुळे एकसारखं हलवून घ्यायचं. इथे रवा अजिबात भाजायची गरज नाही. उपमा छान बनतो, एकदम हॉटेलमध्ये असतो तसाच बनतो. अगदी मऊ बनतो.
एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे सतत एकसारखं हलवत राहायचं. आता जरी तुम्हाला तो त्याच्यामध्ये म्हणजे पातळ दिसत असेल तरी तो तसा राहत नाही. गरम आहे म्हणून तुम्हाला वाटते तो, पण थोडंसं झाकण लावून ठेवलं की तो अगदी छान होतो आहे. तर मी इथे एकसारखं हलवत राहते. तर वरून झाकण एक लावून घेते आणि गॅस बंद करून 5 मिनटं ठेवून द्यायचं. आता बघा, तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही दिसणार, अजिबात ओलसरपणा दिसणार नाही. एकदम सॉफ्ट बनलेला आहे. कोणीही खाऊ शकेल असा हा उपमा आहे. तर बघा, एकदम हॉटेल स्टाईल झाला आहे ना. कसा दिसतो आहे? छान दिसतो आहे ना, एकदम हॉटेल स्टाईल. खाऊ घे आता. कसं झालं सांग, खाऊन सांग मला कसं झालं. एक नंबर झालं छान. आवडलं तुला? तर तुम्हालाही माझ्या अशा नवनवीन छोट्याशा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.